हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना आजचा दिवस खूप छान जावो। आज आपण इथे ब्लाउज डिझाइन पाहणार आहोत। त्यामध्ये मी ही सिल्वर कलरची लेस यूज करून सुंदर अशी डिझाइन बनवणार आहे। हे आहे अस्तरचं कापड आणि खाली आहे मेन ब्लाउजचं फॅब्रिक। तर आता आपण अस्तरवरती ब्लाउजचं कटिंगचं मेजरमेंट टाकून घेऊया। तर आता हा पार्टी वेअर ब्लाउज आहे। पार्टीमध्ये पॅचवर्क वगैरे व्यवस्थित वाटत नाही, त्यामुळे आता हा पार्टी वेअर ब्लाउज डिझाइनचा व्हिडिओ नक्की पहा आणि जर आवडलास तर लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता मी इथे 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि गळा खोली घेतलेली आहे 10 इंच। मला तयार गळा हवा आहे 9.5 इंच। तुम्हाला हवी तेवढी तुम्ही गळा रुंदी आणि लांबी घेऊ शकता। गळा रुंदी जर हेवी साईज चेस्ट असेल तर 2.5-3 इंच घेऊ शकता, पण इथे 32 साईज चेस्ट असल्यामुळे मी गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे। गळा रुंदी ही चेस्ट साईजनुसार बदलते किंवा बॅकचा जो गळा आहे आणि फ्रंटचा म्हणजेच डीप किंवा बोटनेक गळा आहे त्यानुसारही गळा रुंदी बदलते। आता इथे डीप नेक गळा आहे आणि इथं मी पान आकार शेप देणार आहे, त्यामुळे 2.25 इंचच रुंदी घेतलेली आहे आणि हलका असा पानाचा आकार मी देऊन घेत आहे गळ्याला, पाहू शकता। आता मी ते हलका असा पानाचा आकार देऊन घेतलेला आहे आणि आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत। पाहू शकता किती सुंदर असा पानाचा आकार आलेला आहे। आता इथे गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण करणार आहोत स्टिचिंगला सुरुवात। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर जर व्हिडिओ आवडलास तरच लाईक करा। पाहू शकता आता इथे गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे मी। आता आपण डिझाईनचं पान आकार बनवला आहे। आता आपण लावणार आहोत लेस। बऱ्याच वेळा लेस ब्लाउज स्टिचिंग करून झाल्यानंतर आतल्या बाजूने लावली तर ती टोचते अशी कस्टमरची कंप्लेंट असते। तर त्यासाठी मी तुम्हाला इथे नवीन ट्रिक्स सांगणार आहे। अशा पद्धतीने जर आतल्या बाजूने लेस लावली तर ही कुठेही टोचत नाही आणि ही अस्तरच्या आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये जाते। त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही गोटपट्टी वापरणार असाल तर काय करायचं आहे, अस्तरची जी बाजू आहे त्याच्या बाजूने वरच्या बाजूने ही पट्टी, गोटचा भाग आहे तो आतल्या बाजूने राहील अशा पद्धतीने जोडून घ्यायचे पूर्ण गळ्याला। पाहू शकता तर मी पूर्ण गळ्याला जोडून घेतलेले आहे आणि आता आपण ही पट्टी मेन फॅब्रिकला कशी जोडायची ते पाहणार आहोत। तर इथे मी मेन फॅब्रिकची सोयीची बाजू घेतलेली आहे, डिझाईनची बाजू वरच्या बाजूने घेतली आणि त्यावरती गोटपट्टी आतल्या बाजूने आहे। पहा इथे पाहू शकता गोटपट्टी आहे ती आतल्या बाजूने आहे आणि गोटपट्टीला आपण शिलाई केल्यानंतर जो शिलाई दिसते ती वरच्या बाजूने आहे। आता त्याच शिलाईवरती बरोबर शिलाई मारायची आहे। जी शिलाई आपण गोटपट्टी अस्तरला जोडताना मारलेली होती त्याच शिलाईवर शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। आणि शिलाई मारताना अस्तरचं कापड किंवा ब्लाउजचं कापड गोळा होणार नाही किंवा खालीवर होणार नाही अशी काळजी घेत हाताने फिनिशिंग देत पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता पूर्ण गळ्याला शिलाई मारून झाल्यानंतर आपण पहा इथं गळ्याचं कटिंग करून घेणार आहे। आता मी इथे गळ्याचं कटिंग करून घेत आहे। गळ्याचं कटिंग करतानाही जो अस्तरचा भाग आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे आणि फक्त आतलं जे मेन ब्लाउजचं फॅब्रिकचं कापड आहे ते कट करायचं आहे। आता जर तुम्ही इथे छोटे छोटे कट दिले तरी चालेल आणि नाही दिले तरी चालेल, पण कट दिला तर इझिली कापड फोल्ड होतं। पण आता हे फॅब्रिक जास्त जाड नसल्यामुळे पातळ सिल्कचं कापड असल्यामुळे मी ते छोटे छोटे कट दिलेले नाही। पण जर वरचं अस्तरचं कापड तर नॉर्मल असतंच, पण जर मेन ब्लाउजचं कापड जाड असेल तर त्याला छोटे छोटे कट द्यायचे आणि मग फोल्ड करून अशा पद्धतीने कापड व्यवस्थित सेट करून मग ही पट्टी अशा पद्धतीने वरच्या बाजूने दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप देताना पुन्हा इथेही सेम काळजी घ्यायची, हातानेच फिनिशिंग द्यायची आहे आणि कापड कुठे गोळा होणार नाही। वरच्या बाजूचं अस्तरचं किंवा मेन ब्लाउजचं जे फॅब्रिक आहे तेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता खाली जो पानाचा आपण आकार दिलेला आहे, जे टोक आहे तिथे व्यवस्थित काळजीपूर्वक शिलाई मारायची आहे आणि मग तिथे शिलाई मारल्यानंतर वरच्या बाजूने व्यवस्थित हाताने फिनिशिंग देत पूर्ण जी काही आपण गोटपट्टी गळ्याला जोडलेली आहे त्यावरती व्यवस्थित दाबटीप मारून घ्यायची आहे। आता दाबटीप मारून झाल्यानंतर बाकीचं जे काही ओपन कापड आहे ते अशा पद्धतीने उलटून घ्यायचं आहे
अस्तरचा भाग आहे त्या अस्तरच्या भागाकडून पूर्ण अस्तरला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता एक्स्ट्राचं कापड कटिंग करून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा जी लेस आहे त्यावरती पुन्हा एकदा दाबटीप देऊन घ्यायची आहे. पाहू शकता पूर्ण दाबटीप परत डबल देऊन झाल्यानंतर आपण इथे रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स मारतो त्याच पद्धतीने टक्स मारणार आहोत. त्यासाठी ब्लाऊजचं जे बॅक पार्ट आहे तो मधोमध फोल्ड करायचा आहे. दोन्ही बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडायचे आहे आणि त्यानंतर जो भाग उरतो त्याचा मध्य घ्यायचा आहे. मध्यावरती मार्किंग करायचे आणि त्या मार्किंगपासून वरती टक्सची उंची घ्यायची आहे. तुम्हाला हवी तेवढी तुम्ही उंची घेऊ शकता, 3.5 इंच, 4 इंच, पण ब्लाऊजच्या उंचीनुसार टक्सची उंची घ्यावी लागते. इथे मी 3.5 इंच उंची घेतलेली आहे कारण 13 इंच टोटल ब्लाऊजची उंची आहे. तर त्यानुसार मी 3.5 इंच टक्सची उंची घेऊन दोन्ही टक्स मारून घेत आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने जर टक्सची मार्किंग करून जर व्यवस्थित टक्स मारले तर ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो आणि शोल्डर उतरतात ते उतरण्याचा चान्स कमी होतो. आता इथे टक्स मारून झाल्यानंतर आपण रेग्युलर ब्लाऊजला जसं गोटपट्टी बनवतो तशीच पट्टी बनवायची आहे. त्यासाठी मी इथे अस्तरचं जे कापड आहे ते कापड घेतलेलं आहे आणि जवळजवळ या कापडाची रुंदी 2.25 इंच आहे आणि लांबी घेणार आहोत जेवढा आपला ब्लाऊजचा दंडगीर आहे तेवढी लांबी घ्यायची आहे. आता ही पट्टी एका बाजूने 1/2 इंच मार्जिन दुमडून अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारून झाल्यानंतर आपण घेणार आहोत ब्लाऊजचा बॅक पार्ट. बॅक पार्टच्या कमरेच्या भागावरती ही पट्टी अशा पद्धतीने ठेवायची. इथं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता शिलाईचा भाग असा वर आला आहे आणि ही पट्टी कमरेच्या भागावरती ठेवून 1/4 इंच शिलाई मार्जिनवरती शिलाई मारून घ्यायची आहे. पाहू शकता आता इथे मी 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे. एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती कट करून घेत आहे. आता ही पट्टी अशा पद्धतीने खालच्या बाजूने घ्यायची आणि ब्लाऊजचा जो भाग आहे तो पण खालच्या बाजूने घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूने एक टीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर टीप मारली तर ब्लाऊजची जी कमरपट्टी आहे ती फिनिशिंग व्यवस्थित दिसते. आणि आता अशा पद्धतीने पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून त्यावरती 5 नंबरची एक्स्ट्राची टीप मारायची आहे. नंतर ही टीप आपण हातशिलाई केली ब्लाऊजला की मग काढून टाकायची. ह्याने ब्लाऊजचा बॅक पार्टचं फिनिशिंग खूप सुंदर दिसतं. आणि आता या ब्लाऊजसाठी मी इथे बो बनवून घेतलेला आहे. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ती तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी